आपल्या मधुशोभा निवास होमस्टेमध्ये येणार होते गेस्ट, तर तयारी करून पोचलो ठाणा रेल्वे स्टेशनला. आपली ट्रेन होती 2269 दादर तिरुनेलवेली. ट्रेनच्या टायमिंगच्या आधी पोचलो आणि मग थोड्याच वेळात आली ट्रेन. मग काय आपले सामान घेतले आणि बसलो आपल्या सीटवर. थोड्याच वेळात आपली ट्रेन चालू झाली आणि आपली जर्नी स्टार्ट झाली. या ट्रेनचा टायमिंग एवढा भारी आहे की आपल्याला कणकवलीला सकाळी 4:30 वाजताच पोहोचवते. मग काय सगळे चाकरमानी कणकवलीला उतरले आणि निघाले कणकवली एस टी स्टँडच्या दिशेने. मस्त अशा काळोखात मी पोचलो कणकवली एस टी स्टँडला. एस टी स्टँड देखील सुनसान होता, कारण का सकाळचे 5 वाजलेले, म्हणून येथे गर्दीही नव्हती. मी डेपोत चौकशी केली तर आचरा एस टी होती 6:15ची आणि तेवढ्यातच बोरिवली आचरा एस टी आली. तर बसलो त्या एस टीत आणि निघालो त्रिंबक सापळ्याच्या दिशेने. बऱ्याच दिवसांनी लालपरीचा प्रवास केला, पण असे अजिबात वाटले नाही की मी एका एस टीमध्ये बसलो आहे. एवढी कम्फर्टेबल आणि क्लीन एस टी मी कधीच पाहिली नव्हती. मी हायली रेकमेंड करेन आपल्या मुंबई आणि गावच्या एस ट्या. मग आपला स्टॉप आला आणि आपण एस टीला केले बाय बाय. मस्त अशा अंधारात वाट पाहत होतो आपल्या बांदिवड्या एस टीची, जी की त्रिंबक सापळ्यातून होती 7:45 वाजता. थोड्या वेळानंतर उजाडायला लागलेले. शेतकरी आपल्या गुरांना घेऊन जात होते पाणी पाजायला आणि मग चालू झाला पक्ष्यांचा किलबिलाट. सकाळी सकाळी हे दृश्य पाहून एकदम भारी वाटले. रात्रीच्या प्रवासाचा जो थकवा होता तो पूर्णपणे निघून गेला. हे मन प्रसन्न करणारं दृश्य पाहत असताना आली आपली एस टी मालवण बांदिवडा आणि फायनली शेवटचा प्रवास चालू झाला, जो की होता आपल्या घरच्या दिशेचा. फायनली मी पोचलो आमच्या गावी, म्हणजेच बांदिवडे. वाटेतच मला लागते आमच्या गावचे जागृत देवस्थान श्रीदेव लक्ष्मेश्वर मंदिर आणि समोरच आहे देवी महालक्ष्मी मंदिर. थोडे पुढे आले की आपल्याला बघायला मिळतात ते शेतीचे मळे. आता भात कापायचा टायमिंग झालेला आहे, पण पावसामुळे बऱ्याच जणांचे भात कापणे बाकी आहे. तर मस्त असा प्रवास करून मी पोचलो मधुशोभा निवास, म्हणजेच माझ्या घरी. असा होता माझा मुंबई ते कोकण प्रवास. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.